सर्वांना मी विसरेन, परंतु प्रीतम अर्थात रायडूलाही नाही विसरू शकत. चला, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आघाडीला येत असताना एका बाजूला साईश म्हात्रे आणि त्याच्या साथीला भूषण म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतं. ग्रामपंचायत सदस्य, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि 40+ हा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातो. बॅटिंगसाठी भूषण म्हात्रे आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये साईश म्हात्रे येत असताना पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात कुणाल कोळी गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. महत्वाची बॅटल, एका बाजूला साईश आहे तर एका बाजूला विकी मुंबईकर आहे. दोन्ही लेफ्टी आहेत, परंतु मॅच सर्वाधिक महत्वाची होईल यातील मात्र शंका नाही. एका बाजूला नवी मुंबई तील दिवाळे गाव तर एका बाजूला तुम्ही पाहणार आहात ते अर्थात उरण तालुक्यातील एक प्रतिष्ठित असं गाव म्हणून ज्या गावाकडे पाहिलं जातं तो जासई गाव. या दोन संघांदरम्यानची लढत. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल पडेल या सामन्यातील. पहिला बॉल डिलिव्हर्ड होत असताना पाहायला मिळेल. नवी मुंबईतील दिवाळे गाव म्हटल्यानंतर सर्वाधिक महाराष्ट्रातील जिथे दिवाळीचा उत्सव कुठे साजरा केला जात असेल तर ते गाव आहे दिवाळे. आणि ज्या गावामध्ये सर्वाधिक जास्त फटाके फोडले जातात या गावाचा देवाचाही नेहमीच आपण पाहिलं तर मला वाटतं मांगीर देव हे देवस्थान हे समुद्राच्या मध्य ठिकाणी आहे. आणि तिथे पंचांचा इशारा येतो. वर्षातून एकदाच या देवाचं दर्शन होतं. एक मोठी यात्रा होते. पुढचा बॉल यावेळेला कोला टाकला होता सरळ बॅटने. पहिल्याच बॉलवरती 40+ हा खेळाडू दाडतोय आणि पहिल्याच बॉलवरती ठोकतोय. भूषणने ठोकलाय चौकार. वर्षातून एकदाच आपण जत्रा उत्सव साजरा करण्यात येतो. काय किमया आहे देवाशी. खरं तर ते ठिकाण समुद्राच्या मध्यभागीचं गावकरी कसं हेरत असतील. भैरी देवाचा उत्सव सर्वाधिक मोठा होतो. 4 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिला बॉलवरती चौकार आलाय आणि याच गावाने प्रीत बंद्रे दिला. 4 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. पुढचा बॉल यावेळेला फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. कॅच ड्रॉप इथून होत असताना पाहायला मिळाली आहे. सिंगल येत असताना पाहायला मिळेल. 5 धावा धावफलकावरती बनल्यात. भूषण म्हात्रेला जीवदान मिळणं हे वरदान साबित राहू शकतं आणि ते वरदान साबित होतील का? मोठे धावसंख्येमध्ये परावर्तित करण्यात येईल का? या दरम्यान दिवाळी गावचे सुपुत्र अर्थात सुजितभाई कोळी साहेबांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. दिवाळी गावचे सुपुत्र सुजितभाई कोळी साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. रोहितने सर्वेच केलाय मैदानाचा. खरं तर रोहित प्रथमतः पहिल्या बॉलच्या वेळेला मिड ऑफला होता. तदनंतर कव्हर मध्ये तैनात करण्यात आला त्याला. आता बॅकवर्ड पॉइंटला तैनात करण्यात आलाय. रोहित सर्वे करतोय. 5 धावा धावफलकावरती आहेत विदाउट लॉस. दिवाळे गावचा होळी चषक एक वेगळी एनर्जी देऊन जातो. धावफलकावरती 5 धावा धावफलकावरती आहेत. 5-0 मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र आपण पाहतो पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. साईश म्हात्रे ISPL मध्ये ज्याला आपण खेळताना यावर्षी पाहिलं. यावेळेचा बॉल उंच गेला. लांब किती जाणार? चेंडू हवाई सफर करत असताना हवाई यात्रा करत असताना ठोकला साईशने षटकार. की काय पहिल्याच बॉलवरती त्याने षटकार ठोकला. इरादे स्पष्ट केलेत. हा बॉल आडवा बॅक ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सिंगल निश्चित मिळाली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड रन कंप्लीट झाली आहे. 2 धावा वेगाने येत असताना पाहायला मिळाल्या. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड वरती भर पडते. 7 धावा एकंदरीत 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. सुरुवात दमदार, शानदार आणि दर्जेदार. आघाडीची जोडी आता यथेच्छ धुलाई करू लागली. विपुल पाटील सरांच्या वतीने साईश नजर अर्धशतक नोंदवलं
तर विपुल पाटील सरांच्या वतीनं 9,801 रुपयाचं प्राइस दिलं जाईल. यावेळेचा बॉल फटका फसला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि विकीने हा झेल टिपला. धक्का क्रमांक पहिला, साहिश बाद. का लागला विकी मुंबईकरने एक धावता झेल, अप्रतिम धावता झेल इथे टिपत असताना तो पाहायला मिळालाय. धावा गोळा करण्याच्या उद्दार्यामध्ये विकेट गमावून बसलाय. खरं तर धीरोधार्तता क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्वाची बाब राहते. संयमाचा बाण फुटला आणि त्याच कारणास्तव साईश बाद झालेला पाहायला मिळालाय. धाफलकावरती 13 आहेत. महत्वाचा फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय. चला पुढील सामना खेळवला जाणार आहे तो भालचंद्र स्पोर्ट GP क्लब पुंडे आणि त्याच्या अगेन्स्ट कळेल ती अर्थात एकविरा थळ अलिबाग. पुढचा सामना एकविरा थळ संघाचा आहे. त्यामुळे मी सुमित पत्रे आपलं लक्ष वेधन की आपल्या संघाला बी रेडी तयार ठेवा. 13-1 रक्षित बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये रक्षित मात्रे येत असताना पाहायला मिळतोय. रक्षित मात्रे 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल झालाय. हलक्या हाताने लेग कट करण्याचा प्रयत्न, यश रक्षकाच्या पाठीमागे शॉट फाईन लेग तैनात आहे. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ इथे संपला. धावफलकावरती त्या 13 बॅटर आउट झालाय. 1 प्रथम बॅटिंग करतोय. टॉस हरल्यानंतर मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊयात. असा गेलो आणि असा आलो. मॅच टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. किशोर घरत, प्रथमेश मात्रे, आपल्या टीम कॅप्टन साहिल ठाकूरला लवकरात लवकर इथे इन्व्हाइट करा. आणि आर्यन खारकर चला टॉस साठी या टीम कॅप्टन. एकविरा थळ धावफलकावरती धावा बनल्यात त्या 13. एक फलंदाज बाद झाला. भूषण मैदानाच्या आतमध्ये तैनात आहे. गोलंदाजी मार्क वरती येतोय विकी मुंबईकर. ज्या खेळाडूने दिवाळ गावाचं नाव मोठं केलं, महाराष्ट्रभर सातत्याने भ्रमंतीवरती असतो, खुल्या गटातील अनेक स्पर्धा ज्याने नेहमीच गाजवत असताना पाहायला मिळालाय आणि तोच गोलंदाजी मार्क मध्ये एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू, एक मुरब्बी अष्टपैलू खेळाडू विकी मुंबईकर गोलंदाजी मार्क वरती असताना पाहायला मिळेल. सातत्याने चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळत असताना खेळाडूला आपण पाहिलं लेट कट करण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर बाहेर निघाला, काटा बदलला बॉलने. चांगल्या टप्प्यावरती इथे गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. धावा थांबलेल्या आहेत, रन्स आलेल्या नाही आहेत. चांगलं प्रदर्शन गोलंदाजांच्या माध्यमातून झालेलं पाहायला मिळालं. 13 तर बनल्यात. पहिल्या षटकामध्ये साईशने चांगली सुरुवात करून दिली होती. यावेळेस हा बॉल डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, बुलंदी, पॉवरफुल, आसमानी, सुलतानी टोला, षटकार. एकविरा तळ संघाचा कर्णधार आलेला आहे. मी लक्ष वेधन JP क्लब पुंडे टीम कॅप्टन साई ठाकूर. चला टॉस साठी या. हा ही बॉल लगातारचा दुसरा. वन मोर, अनदर बिग हिट. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. भूषण मात्रे सेट ऑन फायर, षटकार. करायचा तो टॉपच्या असाच. विकी मुंबईकरची आता पिस काढायला घेतली आहेत. 2 बॉल 2 षटकार आल्यात लगातारचे. संघाची धावसंख्या 25 बनली आहे. आजही नाणं हे जासईकरांचं खणखणीत वाजतंय. मैदानाच्या आतमध्ये 25ला एक
25 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. नेक्स्ट मॅचचा आणखीन एक कॅप्टन देखील जॉईन होतोय. पुढचा बॉल, आणखीन एक फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. लालच बुरी बला है, हुआ इससे किसका भला है. बॅटर भूषण मात्रे आउट. स्कोर कार्ड वरती धावा बनलेल्या त्या 25 भूषण बाद होत असताना पाहायला मिळाला. याची आवश्यकता होती का संघाला? कारण ज्या मैदानावरती 37 धावा डिफेंड होऊ शकतात त्या मैदानावरती धावा जितक्या जास्तीचे आपण म्हणू ते ऍडव्हान्टेज राहील आणि एक मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करता येईल प्रतिस्पर्ध्यावरती. त्यासाठी धावा महत्वाच्या होत्या आणि त्या गोळा करत असताना आणखीन एक बॅटर बाद होत असताना पाहायला मिळालाय. जयदीप मात्रे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो आहे. थोड्याच वेळामध्ये एखाद्या चेंडू नंतर आपण टॉसकडे वळणार आहोत. 2 बॉल बाकी राहिले या षटकाचे आणि लगेच टॉसची प्रक्रिया आपण पुढच्या मॅचची पार करणार आहोत, जेणेकरून संघ तयारीला लागतील. वेळ जास्तीचा खर्च होणार नाही. 2 बॉल बाकी राहिलेत. वेळेच्या बाबतीत प्रत्येकाने सहकार्य करा, कारण कालची रात्र नाही, कालच्या सकाळी स्पर्धा संपले. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल फुलवलेंचा होता, ऑन साईडला केला, लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक तैनात. टॉस झालेला नेक्स्ट मॅचचा आणि टॉस जिंकला तो अर्थात एकविरा थळ संघाने. आर्यन डिसिजन थोड्याच वेळापर्यंत लवकर पोहोचवा गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. थळ टीमने धावफलकावरती धावा बनलेल्या पाहायला मिळाल्यात. त्या जिथे एकंदरीत आपण पाहतो स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 26 ऑन दी बोर्ड, 26ला 2. कारण पुढे आता वेळ जास्तीचा आपल्याकडे राहणार नाही आणि वेळेतच स्पर्धा पार पडायला हवी. प्रत्येक रात्रीमध्ये आपण एक संघ पुढे घेऊन जातो. पुढचा सामना 4 षटकांचा आहे. अगदी चॉप केला होता, डिग आउट केला या बॉलला, बॅकलेफ्टला खाली आणलं, सॉफ्ट हँडने केला, सिंगल इथून मिळत असताना मला मी ते जयदीप आणि आता त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये रक्षितला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. धावफलकावरती बनल्यात त्या 27, 2 फलंदाज झालेत बाद. 2 षटकांचा खेळ संपला. संघ आहे सुस्थितीमध्ये. मेघनाथ प्रतिष्ठान, विठ्ठल जासई 27ला 2. याच दरम्यान दिवाळी गावचे सुपुत्र अर्थात आदरणीय व्यक्तिमत्व आमच्या सोबत जोडले गेलेत, ज्यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल बघितला. अर्थात सुजित भाई कोळी साहेबांचा मला यथोचित मान सन्मान करायचा आहे. हा सन्मान करण्याकरता मी विनंती करेन या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थात मुकुंद शेठ गावण साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते दिवाळी गावचे आदरणीय व्यक्तिमत्व सुजित भाई कोळी साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान करावा. माईची उदाशाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन म्हणून सन्मान चिन्ह देऊन सुजित भाई कोळी साहेबांचं यथोचित मान सन्मान. शिक्षक नेते नरेश मोकाशी साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते हा मान सन्मान जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूयात. धन्यवाद सर. ओव्हर टू जयेश भोसले सर. निखिल देवकर गोलंदाजी मार्ग पर देत असताना पाहायला मिळतोय. सफलता के लिए मेहनत जरूरी है और मेहनत के लिए अपनी तैयारी. आणि आज तो आत्मविश्वास आणि मेहनतीने हे खेळाडूंना खेळ करावा लागणार आहे. 3 षटकांचा खेळ अद्याप बाकी आहे. हा एक तिखट बाउन्सर पाहायला मिळाला. उसळी घेणारा चेंडू थेट यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती 27 आहे. 2 फलंदाज बाद झालेत. धावा महत्वाच्या आहेत, त्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहेत. जिथे मैदानाच्या आतमध्ये रक्षित मात्रेला आपण पाहताय संयम येणं अजूनही बाकी. बॅटिंग लाईनअप मोठी आहे संघाकडे. यावेळेचा बॉल देखील खाली राहिला होता. थया थया नाचवतोय फलंदाजाला. न उमगणारे आणि न समजणारे इथे गोलंदाजी करण्यात येत असताना पाहायला मिळते आहे. कुतूहलाचा विषय हा राहतो ना की कोणतेही कॉम्प्रोमाइजिंग इथे मात्र टप्पाशी केलेला नाहीये. वेगावरती बदल केलेत. किंबहुना मागील बॉल जोही बॅकअप द लेन पाहायला मिळाला होता उसळी जास्तीची प्राप्त झाली. यावेळेचा चेंडू त्याच लेन वरती टाकला परंतु वळवला होता. गतीमध्ये परिवर्तन सातत्याने होत असताना पाहायला मिळालेत. चांगली गोलंदाजी होते. यावेळेचा बॉल लिडिंग एज, क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, त्याला बीट करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर थर्ड मानला चौकार.
वरती ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहिला तर रोहित होत्या ठिकाणी आणि रोहितला पाहिल्यानंतर एवढंच म्हणावं असताना ना वाटतं ना, दादा चलते तो मास, दादा हिलते तो मास. मास बदल करण्यात आले आहेत. पुन्हा एकदा रोहितला आपण कव्हरच्या क्षेत्रामध्ये पाहत आहोत. 37-31 दोन फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. पुढचा बॉल यावेळेला उसळी घेणारा शरवरती आढळलाय. सिंगल निश्चित येत असताना पाहायला मिळते. रक्षित खरं तर स्वतःची काळजी घ्या. बॉल एक्झॅक्टली कुठे लागला पहा. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असं किंबहुना काही घडलं की नेहमी कंकर्शन जाणवते का, त्यासाठी डॉक्टर्स मैदानाच्या आतमध्ये येतात आणि लगेच आल्यानंतर विचारतात नंबर्स हे किती, तुम्ही कुठे आहात, हे प्रश्न विचारले जातात. तुमच्या घरी कोण कोण आहे, सर्व प्रश्न विचारले जातात. धावफलकावरती आहेत ते एकंदरीत 32. दोन फलंदाज बाद झाले. षटक क्रमांक 30 निखिलचा आपण पाहतो प्रगतीपथावरती असताना. धावा थांबल्यात. अद्याप पाहिलं ना तर जिथे आपण पाहिलं भूषण बाद झाला, तदनंतर धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. गोलंदाजांची सरशी आहे. यावेळेचा बॉल ऑन साईडला केला, डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. वेगाने चेंडूवरती येत आहेत. फंबल झाला. गेट 1 बाय 1 फ्री फ्री फ्री. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झालाय. 2 धावा वेगाने आल्यात. संघाची धावसंख्या वधारती आहे. 34 धावा धावफलकावरती बनल्यात. 2 फलंदाज बाद. क्रिकेटचा दैदिप्यमान असा सोहळा, वैभवशाली गौरवशाली परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन जपत समर्थ चषक पिरकोन 2026 ही स्पर्धा पुढे निघाली आहे. 11व पर्व या स्पर्धेचं. यावेळेचा बॉल खाली राहिला. यष्टिरक्षकाचा भेद घेतलाय. इव्हेंट फुल ओव्हर राहिलं होतं. या षटकामध्ये धावाही आल्या आणि अगदी त्याच वेळेला चांगली गोलंदाजी ही पाहायला मिळाली. ते अर्थात निखिलच्या माध्यमातून. 3 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवरती धावा बनल्यात त्या एकंदरीत 34. फलंदाज बाद झाल्यात 2. एक ब्रेक घेऊया. डीजेकडे जाऊयात. एक मधुर संगीत ऐकू. बॉल हलक्या हाताने केला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. स्वतः गोलंदाजाने फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण केलंय. फेकी झाली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलाय. पंचांचा डिसिजन इथून काय येतो. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. DRS चा वापर इथे करण्यात येत असताना पाहायला मिळतो आहे. नंदू पाटील सर, शुभम कदम सर यांना तुम्ही पाहतात. या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगलं कामकाज होत असताना पाहायला मिळत आहे. शुभम कदम म्हटल्यानंतर एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत. खरं तर एक क्रिकेटर आहेत. खुल्या गटातील अनेक संघांबरोबर त्यांच्या सोबत नेहमीच त्यांना क्रिकेट खेळताना आपण पाहिलंय. पुण्यातील खेळाडू असू द्यात की मिळून मुंबई पुरीतील, सातत्याने एकत्रित या खेळाडूला आपण खेळताना पाहिलं. नॉट आउट बॅटर. धावा मिळतील त्या 2. प्रीतमजी पाटील आहेत. अगदी एका बाजूला आपण पाहिलं शुभम कदम आणि प्रीतम पाटील. दोन धावा येत असताना पाहायला मिळाल्या. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड वरती रन्स आहेत. ते एकंदरीत 36 धावा धावफलकावरती बनल्या. 2 फलंदाज बाद. आता हात खोलावे लागणार आहेत. मोठी फटकेबाजी करावी लागेल धावा गोळा करण्यासाठी. जी सुस्थितीमध्ये संघाला घेऊन जायचं होतं ते इथे झाल्यात. इथून मात्र डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळाली इथे. खराब क्षेत्ररक्षण. नशिबाने साथ दिलेली नाहीये. धाव मिळतात त्या 4. जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार.
मोहे मोहे झालं क्षेत्ररक्षकासोबत. धावफलकावरती चौकाराच्या मदतीने 40 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. 40 धावा धावफलकावरती, 40 ला 2. एक माइल स्टोन आपण जो म्हणतो ना या मैदानावरती 40 धावा बनवण्याचा, तो बनलेला पाहायला मिळत आहेत. आडवा बाटने उंच गेला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. विकी मुंबईकरने जे टिपला. तिसरा धक्का, 40 ला तिसरा बाटर. इथे मात्र रक्षित मात्र होते बाद. रक्षित बाद होत असताना पाहायला मिळालाय. तिसरा धक्का लागला. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. खर तर जासई संघासाठी पारितोषिक विपुलजी पाटील सरांनी लावलंय. मला वाटतं दादरपाडा संघाच्या सर्वाधिक जास्त एंट्रीज कोणी केल्या असतील तर ते विपुल पाटील सर आहेत. यावर्षी 16 ते 17 ट्रॉफी जिंकल्या दादरपाडा टीमने. 20 झाल्या का? 20 झाल्यात. आणि दिघोडे संघाची एंट्री असेल, मग अगदी दादरपाडाची एंट्री असेल, मग सातत्याने आपण पाहिलं तर गावठाणची एंट्री असेल. अनेक अनेक ठिकाणी हे समालोचक कमी परंतु पुरस्कर्ते जास्तीचे आहेत. आणि क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आहे खरं तर. आपण पाहिलं तर ज्यांना आपण पाहिलं स्वतः समालोचक म्हणूनही कामकाज करतात आणि आमचे जवळचे मित्र म्हणून आपण त्यांना पाहतो. धावफलकावरती बनल्यात त्या 40, 3 बॅटर बाद. यावेळेस बॉल ऑन साइडला केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअरचा क्षेत्ररक्षक इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर मध्ये आलाय. सिंगल इथून मिळाली. संघाची धावसंख्या वधारेल. 41 धावा धावफलकावरती आहेत. करण मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. तो कधी येणार आता त्याची चर्चा होऊ लागली. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक वर्गासाठी या थंडीचा यावेळेला बाची लिडिंग एज स्कॉट बिहाइंड विकेट ऑफ डिसमिसल. जयदीप होतोय बाद. गुलाबी थंडीमध्ये देखील गरम वातावरण करण्याकरता चणे फुटाणे वाटले जात आहेत. स्वतः आयोजक मुकुंद शेठ दिसत आहेत आपल्याला ऑनस्क्रीन. आपण त्यांना पाहू शकाल. आपल्याकरता देखील आले असं वाटते. ला 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. संयम मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती वेद मात्रे अर्थात संयम यांचे परम मित्र यांनी जर लगातार 2 षटकार मारले तर रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. संयम मैदानाच्या आतमध्ये आलाय. टीमचा नेता आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येत असताना पाहायला मिळाला. सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने 42 धावा धावफलकावरती बनलेले आहेत. संयम मात्रे हा पवन केडेला जास्तीचा फॉलो करतो आणि म्हणून त्याला पण नेहमी त्या दर्जाचं किट्स ही वेअर करताना पाहायला मिळालंय. 42 ला 4 आहे. 4 षटकांचा खेळ संपला. स्पेशलिस्ट डेटो स्पेशलिस्ट लकी कोळी याला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे.
खरं तर दिवाळे गाव हे कोळी समाजाचं गाव म्हणून जास्तीच ओळखलं जातं. या वाऱ्यानी मावळणारी जात ही आमची नव्हे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. खरं तर वादळ वारा सहन करणारा हा कोळी बांधव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं या गावाचं क्रिकेट वरती चांगलं पकड आहे. आडवा बाटणे ऑन साइडला पॅरल फ्लॅट चेंडू सीमारेषेच्या बाहेर पहिल्याच बॉलवरती संयम मात्रेने ठोकला चौकार. डीजे मॅडी यासाठी ओळखला जातो. वेद मात्रे यांच्या माध्यमातून संयमने एक 6 मारला की 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. धावफलकावरती चौकाराच्या मदतीने बधारली आहे 46. यावेळेस हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चेंडू यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी इथे. कमबॅक बेटर दॅन इज सेटबॅक आणि कमबॅक ऑलवेज इन वेलकम बॅक. आपण नेहमी म्हणतो ना, कमबॅक आणि वेलकम बॅक क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्वाचं आहे. ते इथे झालेलं पाहायला मिळालं. चौकारानंतर कमबॅक चांगलं आहे. धावफलकावरती 48ला 4, 46ला 4, 46ला 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. शेवटचा आणि अंतिम षटक. पुढचा बॉल यावेळेला फुललेंचा होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न वेगाने लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. सिंगल मिळाली. केवळ एकेरी धाव, केवळ एकेरी धाव येते. धावांसाठीची धाव जद्दोजहद मेहनत इथे सातत्याने करावी लागते. खरं तर 2 अक्षरांचं असणारं लक, 2.5 अक्षरांचं असणारं भाग्य, 3 अक्षरांचं असणारं नशीब, 3.5 अक्षरांचं असणारं किस्मत, याहूनही मोठा शब्द आहे मेहनत. आणि ती मेहनत तुम्हाला इथे करावीच लागणार आहे. धावा सहजासहजी मिळणार नाही आहेत. यू कांट गेट शॉट, यू मेक अ शॉट. फटके तुम्हाला मिळणार नाही सहजासहजी, ते बनवावे लागतील. एकेरीच्या मदतीने 47 आहेत. 47 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आडवा बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने घेतलेलं वळण, यष्टिरक्षकाचा घेतलेला वेध, गरकन गिरकी घेतली, फलंदाजाची फिरकी घेतली. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मधील खरं तर ही कमकुवत बाजू फलंदाजांची येण्याचा प्रयत्न इथे केलाय गोलंदाजाने. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतो व्हाईट बॉल साठी. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. विषय असा झाला होता की स्क्वेअरलेग पंचांकडे आधीच कॉल दिला होता विकी, परंतु मेन पंचांनी तो कॉल पोहोचवण्यापर्यंत उशीर झाला, कारण नॉन स्ट्रायकर एंड पर्यंत चर्चा चालू होती. या पाहून घेऊया, जास्तीचा काय वेळ लागणार नाही. फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. बॅटिंग टीमकडे आता डीआरएस अवेलेबल नाही आहे. धावफलकावरती 47 आहे. 4 फलंदाज बाद झालेत. 47ला 4. शेवटचे काही चेंडूचा खेळणं बाकी. फुललेंचा होता. समोरच्या दिशेने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काय क्षेत्ररक्षण झालंय. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. दुसरी धाव इथे घेत असताना बॅटर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय आणि लकीने या षटकामध्ये दर्जेदार गोलंदाजी केली आहे. इथे फलंदाज होतोय करण बाद. धावफलकावरती 5 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण इथून पाहायला मिळालं. स्क्रीनवरती स्वतः तुम्ही पाहताय आदरणीय मुकुंदजी गावण साहेब यांना स्वतः आज या गुलाबी थंडीमध्ये चण्याचं वाटप करतायत.
परंतु या चण्याचा वापर जर का आपण करायचा ते थंडी उडवण्यासाठीच करा. हा सर्वाधिक मोठी गोष्ट आहे, कारण रात्र वैऱ्याची आहे आणि आज रात्री बुधवार आहे, मला वाटतं बुधवार आहे सुरू झालाय, त्यामुळे सुरुवात होऊ शकते. 48ला 5 राज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. या बॉलने वळण घेतलंय. हाही चेंडू इथून निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला. एकंदरीत पूर्वार्धाचा खेळ संपला. स्कोर कार्डवरती 48 आहेत. 49 धावसंख्येचं लक्ष या मॅच मध्ये सेट झालंय. लकी कोळीने या षटकामध्ये दर्जेदार कामगिरी केलेली पाहायला मिळाली. या सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल, प्रवीणजी ठाकूर सर यांचा आवाज आपण ऐकणार आहात. उत्तरार्धामध्ये पाठलाग करायचा आहे ते 49 धावांचा. संघ त्यामध्ये 7 चेंडूमध्ये चेंडू पूर्वा. आयोजकांना विनंती करेन, चेंडू मला वाटतं पंचांकडे आहेत. येस, याच्यानंतर आपण एक बिग फाईट मुकाबला पाहू शकाल. पुणे विपक्ष आई एकविरा थळ अलिबागची टीम इथे. 47 धावांचं मस्त लक्ष होतं, असं वाटलं होतं सहजगत्या सामना जिंकेल समोरची टीम, मात्र सुरतच्या वाघीलवाडा टीमला मात्र पराभवाचा धक्का देत
एक उलटफेर बघायला 37 धावा होत्या आणि उलटफेर बघायला मिळाला होता. त्यामुळे या मैदानावर खेळपट्टी रंग दाखवते, रंग में कहीं भंग ना कर जाय म्हणून 48 धावांचं लक्ष आणि 49 धावा विजयासाठी करायचे आहेत. पृथ्वी 49 धावताना किती या मैदानावर धावा होतील हे बघणं देखील गरजेचं असणार आहे. सलामीची जोडगोळी मैदानात दाखल देखील झाली. मांगीरदेव दिवाळी विपक्ष जासई विपक्ष दिवाळी असा सामना आपण बघतोय. 49 धावांचं रक्षण करण्याकरता जासई संघ दाखल झालाय. जेडी भूषण साईश संयम हे दिग्गज गोलंदाज देखील आपल्याकडे बघू शकाल. यस ग्रीन सिग्नल मिळतं पंचांच्या वतीनं. सामन्याला सुरुवात होतीये. बाहेरून बघितलं तर जत्रा, आतमध्ये बघायचं शोरूम हे ब्रीद वाक्य सध्या ट्रेंडिंगला आलंय. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रीतमदादा म्हात्रे यांच्या मुखातून ती वाणी निघाली होती. ओहो जबरदस्त चेंडू, पण तो काय ग्लान्स केलाय चेंडूला आणि पाठवलाय. सुईतून धागा बाहेर काढावा तशा पद्धतीचा चेंडू फरार झालाय. चेंडू सीमा रेषे पार चौकार. आणखी एक देखना क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवला. पॉइंटची दिशा फोडली आहे आणि चेंडू गंदन दन करत चाललाय सीमा रेषा पार. दुसरा सलगचा चौकार. आवाचा जयघोष बघायला मिळतोय. माझा मुलगा देखील युट्यूबच्या माध्यमातून ते बघतोय, कारण तेव्हा सांगितलं जातं की त्याच माणसाच्या स्वप्नात तो देव येतो आणि त्याच ठिकाणी जिथं विसर्जन केलेलं असतं ना देव, तो अगदी तिथंच सापडतो आणि त्याच कुटुंबाला तो सापडतो. हे विशेष स्वयंभू देवता आहे. परंतु 2 चौकार साईशला घायल केलाय. या फलंदाजांना अक्षरशः घायल केलाय. नयन बॅक टू बॅक 2 चौकार ठोकतोय. आपले इरादे स्पष्ट करतोय. शाखों से टूटकर बिखर जाए वो पत्ते नहीं है हम, कोई आंधी से जाकर कह दे औकात में रहे क्योंकि तूफान है हम. त्यांची फलंदाजी असंच काहीतरी सांगून चालली आहे. साईशला 2 चौकार आणि ते देखील अल्टीपल्टी नाही आहेत. अगदी ज्या दिशेला चेंडू त्या दिशेला भिरकावलाय. आहा तिसरा 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 चौकार. सुपर शॉट. आपला संघ देखील तेवढी दमदार कामगिरी करतोय. सलामीची जोडगोळी असताना नयन काय अफलातून खेळ करतोय. साईशला आता मात्र असं पहिल्यांदाच बघायला मिळतंय की प्रत्येक चेंडूवर चौकार आहे. या मैदानावर एक स्वप्न घेऊन आलाय जासई संघ. जेडी असेल, भूषण असेल, साईश असेल. साईश करता बक्षीस देखील लावलं होतं अर्धशतकीय खेळी करता विपुल सरांच्या माध्यमातून. मात्र तो लगेचच मैदानाच्या बाहेर गेलाय. फलंदाजीमध्ये अपयशी ठरला म्हणून काय झालं म्हणतो, गोलंदाजीमध्ये त्याला चमकावं लागेल. संघ अडचणीत आहे. फार मोठी धावसंख्या नाहीये त्याच्याकडं. आता मात्र या धावांचं रक्षण करण्याकरता प्रचंड मोठे डाव टाकले गेले पाहिजेत. जेडी आलाय. जोपर्यंत चेंडू सामना का थांबलाय, हे सामना चालू लगेचच करायचा आहे. दीड वाजलाय. जास्त वेळ दौडू नका. रोज जर 5-5:30 झाले तर मग आम्हाला रोज कामावर जाताच येणार नाहीये.
डायरेक्ट इथंच आमच्याकडे देखील लक्ष ठेवा. यस साईश पुढचा चेंडू आणखी एक बॅट गोपी सारखी फिरली चेंडू रुपी दगड जाईल झोन बंधन दन 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 करत सीमा रेषा पार चौकार. प्रचंड मोठा वार बघायला मिळतोय. 4 चेंडूवर लगातारचे 4 चौकार. एक मेडा षटक फेकलं होतं फुंडा गावचा सत्यम भुईंडा. चेंडू नक्कीच फुंडा प्रीमियर लीगला जी पद्धतीनं उपविजेते पदाचा मुकुट त्याच्या हातामध्ये होता त्या कर्णधाराच्या, त्यानं फेकलं फक्त. परंतु आता मात्र साईश ब्लॉक कॉल किंवा सन्मान 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 आणि नयन का क्लासिकल आहे फलंदाज, त्याचं उत्तर दिलं गेलंय. मिस्टर क्लासी म्हणून मी आपण त्याला संबोधूयात आपण, कारण ज्या दिशेला चेंडू त्या दिशेला भिरकावण्याची ताकद ठेवतोय. साईशनं उत्तर दिलं गेलंय, साईशनं उत्तर दिलंय. टाळ्यांचा गजर बघायला मिळतोय. जास्तचे पटेरिके सांगतायत सामना संपलेला नाहीये, अजूनही वापसी करू शकतोस. काय भन्नाट 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 अगदी नाका समोरून चेंडूला अगदी गेलाय चेंडू. इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी, मातीचा सुगंध देऊन जाणारी ही चेंडू फेकलाय. शेवटचा चेंडू मात्र निर्धाव. या शिंदेशाही हातोडा आला पाहिजे. कसं आहे माहितीये का, आता समर्थ चषकवाल्यांची देखील झोप उडली पाहिजे. वातावरण तापलाय. संयम करता त्यांचे परम मित्र अर्थात वेद मात्रे खोपटेगावचे सुपुत्र. संयम लक्ष ठेव, मगाशी तू अपयशी ठरला, आता तुला अपयशी ठरून चालला नाही आहे. आता मात्र संघ अडचणीत आहे. अशा परिस्थितीमध्ये जासईकरांच्या सगळ्या नजरा खिळल्यात. घर बसल्या लाईव्ह सामने बघतायत. अजूनही प्रेक्षकांची तोबा गर्दी बघायला मिळतीये. समर्थ चषकाला डोक्यावर घेतलं अक्षरशः. विक्रम मोडले जात आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. तोबा गर्दी आणि आता देखील मोठी संख्या व्ह्यूअर्सच्या माध्यमातून घर बसल्या बघितली जाते. ही स्पर्धा सगळ्यात मोठं आयोजन. लॉकॉलचा चेंडू खणून काढलाय आणि नक्की चेंडू जाईल 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 सीमा रेषा पार. आणखी एक चौकार. दोन्ही नयन कोळी. आता कोणाला काय म्हणावं, कोण मारतोय, दोनों साइड से मार रहा है. नयन कोहली मार रहा है, ठोक रहा है. आणि काय ठोकतोय, लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग नक्कीच दंडित केलं जाईल, नक्कीच दंडित केलं जाईल. सबसे आगे तेज किसकी होगी, सबसे नजदीक से कोई क्रिकेट देख रहा है तो अंपायर. दिशाहीन चेंडू दशा बघायला मिळते गोलंदाज संयमची. संयमाचे बांध ठेवावे लागतील. अजूनही सामना दुतर्फा आहे, अजूनही कमबॅक करावं लागेल. आणखी एक रिप्ले ऍक्शन वाईट न चेंडू टाकता 2 धावा बोनस. घातक घातक आणि म्हणून चेंडू आलाय तो सांगून चाललाय. एक धाव महत्वाची आहे. या मैदानावर प्रत्येक धावेकरता संघर्ष बघायला मिळेल. तुझ्याकडे जो भन्नाट वेग आहे तो ऑफ स्टंपच्या बाहेर असला पाहिजे. साईजनी जर शेवटची जी गोलंदाजी शेवटच्या चेंडूवर केली होती त्या धर्तीवरची गोलंदाजी अपेक्षित आहे. असाच काहीसा कानमंत्र दिला गेला जेडीच्या माध्यमातून. ब्लॉक कॉलचा चेंडू तेवढ्या ताकदीने खणून काढलाय. दोन्ही फलंदाजांना अगदी चेंडू फुटबॉल सारखा दिसू लागलाय. मी तर म्हणेन संघाची गरज ओळखून खेळ बघायला मिळतोय. एक धाव पूर्ण झाली आहे. धावपटलावर आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन 23 धावा, बिनबाद 23. दमदार सुरुवात. अजूनही 26 धावांची गरज आहे. संयमला नक्कीच कमबॅक करावं लागेल. कोंडी जी आहे ती फोडावी लागेल. ओहो भन्नाट भन्नाट भन्नाट.
ज्या दिशेला चेंडू त्या दिशेला भिरकावण्याची जी क्षमता असतानाही अशा प्रकारचे अल्टी शॉट जेव्हा खेळले जातात ना तेव्हा आश्चर्य वाटतं. गरज काय? मी तर म्हणेन तुमचं लक्ष केंद्रित असा विचलित होऊन चालणार नाहीये. दोन्ही बाजूला नयन कोळी आहेत, त्यामुळे कोळ्यांचं जाळं हे फाडावं लागेल. ओहो, सुपर सुपर फलंदाजी मध्ये नक्कीच आता ब्रेक लावलेत. या फलंदाजीला ब्रेक लावलेत, कर कचून ब्रेक लावलेत. संयमनं कमबॅक केलंय असं वाटू लागलंय. 4 चेंडू मध्ये 4 चेंडू मारलेत देखील चौकार. नयननं स्ट्राईक एंडला सलामीला आलेला, परंतु 4 चेंडू लगातार डॉट देखील झालाय, हेही विशेष. परंतु संयमाचे घाट आता नक्कीच थांबलेत. संयम अतिशय जबाबदारीपूर्ण षटक फेकताना दिसतोय. ब्लॉक कॉलचा चेंडू तेवढ्या ताकदीनं अडवलाय, चेडीने अडवलाय. भिंत उभी आहे, प्रोटेक्शन नाही तिथं, प्रोटेक्शन आहे. तसंही संघाचा एक अप्रतिम क्षेत्ररक्षक तिथं उभा आहे. संयमला संरक्षित करण्याकरता अगदी ढाल बनून राहिलाय. हा सामना सहजासहजी सोडायला जासईकर आलेच नाहीयेत. आहा, सुपर सुपर, काय कमबॅक आहे, काय कमबॅक आहे. सुपर गोलंदाजी. षटक क्रमांक 2 संपलाय. धावा गप्पटलावर आहेत केवळ आणि केवळ 23वा. बिनबाद 23 अशी दमदार जरी सुरुवात असली तरी कमबॅक बघायला मिळतंय जासईकरांचं. ऑनस्क्रीन आपण पाहू शकाल रमाकांत गावंत सर, एपीजे अब्दुल कलाम या पुरस्कारांना हे जेएनपीटी विद्यालयाचे प्राचार्य देखील आपण पाहू शकाल. खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेकरता, कारण मुकुंदभाई यांच्या समर्थ चषकाला अगदी शेवटच्या घटकेपर्यंत थांबतायत. यस, टीम मीटिंग जास्त घेऊ नका पंच, आपण त्यांना बाजूला करा. आता काय कर, पर्याय नाही, पर्याय नाही. राग आला तरी चालेल, जेडी यांना सगळं माहिती आहे. तिसरं षटक कोणाकडे असेल हे पाहावं लागेल. प्रमोद मडवी हा गोलंदाजाला नक्कीच पाहिलाय मी जेएनपीटीच्या मैदानावर. अगदी शेवटच्या क्षणी निर्णय बदलला गेला आणि तिथून स्पर्धेच्या बाहेर धुतून संघाला पाठवलं होतं. आज मात्र ती चुकी होणार नाही, अगोदर जेडी सांगितलं. आज मला प्रयोग करायला वेळ नाही आहे. आज मी त्या गोलंदाजावर विश्वास ठेवेन. दोन्ही बाजूला चेंडू गर्रकन फिरवणारा हा काटा इथं काढलाय, हा पत्ता त्यानं ओपन केलाय. त्याला या मैदानावर या खरंच जादू करावं लागेल. जासईकरांच्या नजरा खिळल्यात. समीकरण आता बदलत आहे. उर्वरित श्रीकांत राठोड प्रॉप झोन आणि प्लॉट विस्टा चे सीएमडी विजय राजपूत साहेबांना विनंती असेल यांच्या वतीनं या स्पर्धेकरता 1,01,111 रुपयाची धनराशी जमा झाली. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. फसलाय फसलाय, काटा काटा किर मोठा काटा सर दूर केलाय. पहिला शिलेदार टकटक टोकावरून ढकलून दिलाय. बिग बिग आहे. किती वाजलेत, कसा उठेल तो बाबूराव? मॅडीला प्रश्न बोलण्याचा आहे, प्रेक्षकांचा हा प्रश्न आहे, माझा नाही आहे. सामना तप्रीम आहे, सामना तापवण्याचं काम करतोय हा डीजे मॅडी आणि वेळ लावतोय, मॅडनेस आहे त्याच्याकडे. म्हणून प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याला नक्कीच आमंत्रित केलं गेलंय. बाबूराव मॅच बघतोय. वा, जीवन गावर साहेबांनी सांगितलंय बाबूराव उठलाय पण तो मॅच बघतोय. क्या बात आहे. दादा कोटकेंनी द्विअर्थीय सामना आणलाय. हा सामना अप्रतिम दर्जाचा आहे. कोण कधी काय बोलाय सांगता येत नाही. आता डबल मिनिंगचा जमाना आहे. परंतु आता थोडं मस्ती सहन करण्याची ताकद शिल्लक नाही लोकांमध्ये. लगेच पोलीस केस होते, म्हणून थोडस सावध बोलावं लागतं. या दरम्यान श्रीकांत राठोड प्रॉप झोन चे प्रोप्रायटर आणि विजय राजपूत साहेबांच्या वतीनं 1,01,111 रुपयाची धनराशी समर्थ चषका करता आली आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत करेन. एक धाव मिळती आहे, सिंगल धाव. आणि खरंच प्रमोदनं कमालीची गोलंदाजी केली. लगातारचा दुसरा चेंडू देखील सुफेफ टाकलाय.
पहिल्या चेंडूवर फसवलंय नयन कोहलीला आणि त्यानंतर काय घडलंय दुसरा चेंडू प्रतिम टाकलाय फक्त सिंगल धाव येते 23 धावा धापटलावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 माफ करा 24 धावा धापटलावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एक नयन कोहली अजूनही स्थिर आहे परंतु त्याच्या जागेवर एक अजून विक्की मुंबईकर हा मैदानाकडे रवाना देखील झालाय परंतु लगातारचे 4 चौकार ठोकणारा मात्र नयन कोहली अजूनही स्थिर आहे 4 चौकार ठोकलाय परंतु 4 डॉट देखील चेंडू खेळलाय 6 डॉट यस प्रमोद फुलटा चेंडू तेवढा जेडी रोनाल्डो नाही असतो चेंडू हरवायचा आहे तुला खेळ नको परंतु 2 धावा नक्कीच मायनस आल्या असत्या घडलंय चुकीला माफी नाही आहे चेंडू दन 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 करत सीमा रेषा पार चौकार धावांनी नक्कीच थोडीशी कोंडी फोडली नयन कोहली जो चाचपडत खेळत होता 6 चेंडू डॉट खेळला होता त्याला आता एक आत्मविश्वास निर्माण झालाय मी काहीतरी करू शकतो संघाकरिता हो मी म्हटलं होतं काटा किर गोलंदाजी आहे आणि नक्कीच नक्कीच चेंडू ब्रश झालाय आणि नक्कीच इनरेश लागली गेली चेंडू पकडलाय भूषण क्लोज मध्ये अचूक पकडलाय चेंडू आणि फलंदाज नयन कोहली बॅक टू द पॅव्हिलियन यस दिवाळीचे समालोचक आमचे राहुल शिरसाट साहेबांच्या वतीने देखील या स्पर्धेकरता आणि इथे त्यांच्या संघाकरता खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आपण कुठे असाल तर मॅडी यांची भेट घ्या खूप जीव आहे तुमचा मॅडीचा जीव आहे राहुल शिरसाट सर आपण कुठे असाल तर यावं सामना प्रतिम दर्जाचा आहे नयन कोहलीला माघारी पाठवलाय प्रमोदला अगोदरच मी सांगितलं होतं मॅजिकल स्पेल त्याच्याकडे असणार आहे नो डाऊट आणि विश्वास दाखवलाय आज जेडीनं अगदी त्याच्यावर सगळ्यात आधी विश्वास दाखवलाय ओ सुपर सुपर काय कमालीची गोलंदाजी आहे भवरा भरकन फिरवावला गर्रकन जशी गिरकी मारतोय काय सुपर गोलंदाजी आहे प्रमोद ऑन फायर जासईकरांना अगदी आता चित्र स्पष्ट दिसू लागलंय विजय विजय हुलकावणी देणार नाही आहे आता अंधुकसा प्रकाश नक्कीच जाणवतोय काहीतरी घडलंय आणखी एक डॉट चेंडू सुपर गोलंदाजी टाळ्यांचा गजर गजर आणि गजर बघायला मिळतोय गोलंदाज आणि फलंदाजामध्ये द्वंद्व क्रिकेटमध्ये का म्हटलं गेलंय त्याचं उत्तर दिलं गेलंय धाव संख्या धापटला बघू शकाल आपण 28 धावा आता विजयासाठी करायचे आहेत 12 चेंडू 21 धावा 12 चेंडू 21 धावा बघा 12 1 2 2 1 1 2 2 1 1 2 का 4 नाही म्हणता येणार परंतु चौकार षटकारांची आतषबाजी होणार नाहीये परंतु एखादा मोठा फटका परत एकदा दिवाळी संघाला सामन्यामध्ये परतावून लावेल का की जासईकरांनी अगदी शिरकाव केलाय आता मात्र ते पुन्हा एकदा सज्ज झालेत जी बॉडी लँग्वेज पहिल्या षटकामध्ये थंड पडली होती ती आता कुठेतरी गरम झाली आहे क्या बात है हा सामना तशा पद्धतीचा आहे तन्मय ठाकूर नवीन गोलंदाज आलाय प्रमोदनं अफलातून मॅजिकल स्पेल फेकलाय चेंडू दोन्ही साईडला गर्रकन फिरवण्याची ताकद दाखवली जासईकरांच्या आशा पल्लवित केल्या या सामन्यामध्ये पिपुल सर प्रचंड खुश आहेत उद्योजक कल्पेश पाटील खुश आहेत माझे मित्र कल्पेश ठाकूर कुठे असतील तर त्यांनीही व्यासपीठाकडे यावं उडान प्रीमियर लीगच्या माध्यमातून मोठं आयोजन त्यांच्या माध्यमातून झालं होतं ते देखील सामना पाहत आहेत तन्मय ठाकूर अगदी तन मन धन ओतून जासईकर अगदी सगळे आलेत परंतु दिवाळी संघाला काय करतील 12 चेंडू 21 धावांची गरज आहे आता मात्र विठ्ठल रखमाईला एका बाजूला साकडं घातलं जात आहे जासईकरांच्या बाजूला तर दुसऱ्या बाजूला दिवाळी संघ मात्र आपल्या भैरी देवाला साकडं घातलंय कोण कोणाच्या मदतीला धावेल
12 चेंडू 21 धावा, 12 चेंडू 21 धावा. काय घडेल मैदानामध्ये? डावखोरा फलंदाज आहे विकी मुंबईकर. ओहो ओहो, झेल 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 झेल. ओहो, अगोदरच सज्ज व्हायला पाहिजे होतं. बेसावध राहिला भूषण, बेसावध राहिलाय. गाफील राहून चालणार नाहीये. ही विकेट अतिशय महत्वाची आहे. बेसावध भूषण, पछतावा करावा लागेल. एक झेल सोडला रोहित शर्माचा. तिसरा पर्याय 264 धावा, म्हणजे 4 धावांवर फक्त रोहित शर्मा होता आणि त्यानंतर 264 धावांचा विक्रम. क्रिकेटमध्ये कोणताही झेल हा सोपा नसतो जोपर्यंत तो पकडला जात नाहीये तोपर्यंत. यस, तुम्हाला हा झेल पकडायला पाहिजे होता. ओहो, मी म्हटलं होतं जखमेवर बीट शॉट ऑन बॉल आणि सक्सेसफुल फेकून दिलाय लांब दूरवर. इट्स अ बिग षटकार. फार काय शांत बसायला मी काय संत नाही आहे. टाळ्यांचा गजर गजर डगआउट मध्ये बघायला मिळतोय. वाह, काय सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. सुपर से भी ऊपर अफलातून सामना आहे, भन्नाट सामना आहे. कमबॅक करावं लागेल. तन्मय ठाकूर त्याच्यासाठी देखील ओळखला जातोय. हा रायझिंग स्टार आहे. कमबॅक करावं लागेल, कमबॅक करावं लागेल. आणखी एक. वा, अरे बाबा, काय घडलंय, काय घडलंय. नशिबाचा चौकार मी म्हणेन. आहा, अँड्रू फिंटॉप चौकार. आई वडील प्रार्थना करत असेल की माझ्या मुलांना हा सामना संपवला पाहिजे. झेल झेल उडालाय, झेल बघावं लागेल. अरे यार, जेडी कडेच आहे का? जेडी कडे. परंतु हा चेंडू पुन्हा एकदा नो बॅट्समॅन मध्ये ट्रॅव्हल झालाय. पुन्हा एकदा जीवदान असेल असंच म्हणूयात आपण, कारण तुम्हाला प्रयत्न करावे लागतील या मैदानावर. धावा, एक एक धाव देखील महत्वाची आहे. एक झेल सुटला आणि मग शॉट ऑन पुल षटकार. सामन्याचा रंग बदलला होता. आता होत्याचं नव्हतं झालंय. आता मात्र समीकरण आलंय, अगदी क्लोज मोमेंटला आलंय. 8 चेंडू 10 धावा, 8 चेंडू 10 धावा, एखादी विकेट. तन्मय ठाकूर काय करेल? राईट आर्मवरती विकेटचा मारा करण्याकडे आलाय. फलंदाज अजूनही स्थिर आहे. निशांत कोळी. निशांत कोळी आहे. डगआउट मधून मोठ्या आरोळ येत आहे. काय करायचं आहे? मोठी स्पर्धा आहे. इथून काहीतरी आम्हाला घेऊन जायचं आहे. रिकामा हाताने जायचंच नाही मुली. एका बाजूला उरण तालुक्यातील संघ आहे, दुसऱ्या बाजूतील वा, परंतु ऑप्शनच्या बाहेर. इट्स अ वाईट डिलिव्हरी. 8 चेंडू 9 धावा, 8 चेंडू 9 धावा. हर सर जहां झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वही समंदर होता है. जीवन की कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. जो जीता वही सिकंदर. फुल टॉस. चेंडू अडवला जाईल, तद्वत सिंगल धाव. प्रमोदने चेंडू अडवलाय, तद्वत सिंगल धाव मिळते. तन्मय ठाकूर आता मात्र कमबॅक करतोय. समीकरण बिघडलंय, समीकरण बिघडलंय. आता मात्र करायच्या आहेत 7 चेंडू 8 धावा. 7 चेंडू 8 धावा. जास्त की दिवाळे, दिवाळे की जास्त. सामना अगदी रंगतदार अवस्थेमध्ये. एखादी विकेट मिळाली आणि जर ती विकी मुंबईकरची मिळाली तर सोने पे सुहागा, सोने पे सुहागा असेल. काय घडेल? तन्मय प्रयत्न करेल, परंतु गोलंदाजाच्या नाकात दम आणणारा विकी मुंबईकर काय करेल? प्रेशर क्रिएट करण्याकरता आलाय. एक क्षेत्ररक्षक अगदी क्लोज लावलाय. दडपण ही स्ट्रॅटेजी आहे.
स्ट्रॅटेजी आहे जेडी आणि भूषणच्या डोक्यात कधी काही येईल सांगता येत नाहीये. हे जागसाईचे धूर्त दोन खेळाडू आहेत. ओहो क्या बात आहे. बरोबर लक्षात बाहेर. ओ आता करावं तर काय करावं. तन्मय देखील नाराज झालाय. ऑफ्टम आणि ऑफ्टमच्या बाहेर चेंडू यायला पाहिजे. लेक्स्टमवर थोडी जरी हलकीशी चुकी झाली तरीही इट्स अ वाईट डिलिव्हरी. आणखी एक अवांतर धावसंख्येत भर पडतीये. धावा दापटलावर समीकरण अगदी सेम टू सेम. 7 चेंडू 7 धावा. 7 चेंडू 7 धावा. 7 अजय गरज साहेबांना सांगावं लागत नाही. 7 म्हणलं तर खुश. केलवणे गावचे सुपुत्र खुश. ओहो क्या बात आहे. ऋषभ पंत म्हणून चालणारच नाही मुळात. चेंडू जातो तो निर्धाव. षटक क्रमांक 4 समाप्त झालाय. आता मात्र समीकरण बिघडलंय. 6 चेंडू 7 धावा. दिवाळे की जासई. प्रत्येक चेंडू मागे धाव अतिशय महत्वाची आहे. हे सामना अगदी दोलायमान स्थितीमध्ये. त्यांच्या देखील जासईकरांच्या देखील धावा 4 षटकामध्ये 42. आता देखील आपण सामना तसाच आहे. त्याच मोमेंटला थांबलाय. 4 षटकामध्ये दिवाळेकरांच्या देखील धावा झाल्यात 42. आता करायच्यात 7 धावा. सामना जर बरोबरीत सुटला तर तो सुपर ओव्हर खेळवला जाईल. काय घडेल मैदानामध्ये. या स्पर्धेतलं पहिलं सुपर ओव्हर खेळवला जाईल का. जेडी आलाय. आपला अनुभव पण आलाय. परंतु या जेडीला मात्र काहीतरी वेगळं मॅजिकल स्पेल टाकावं लागेल. 6 चेंडू 7 धावा. 6 चेंडू 7 धावा. याच्या नंतरची आपण लढत पाहू शकाल. पुण्य विपक्ष थळ कुणालला पाहू शकाल. त्याची स्माइलिंग सांगून चालली आहे. हेच त्याला अजून मैदानामध्ये चांगले फटके खेळावे लागतील. कुणाल तुझ्याकडनं मोठ्या अपेक्षा आहेत. मोठा चाहता वर्ग आहे कुणालचा देखील. पिट्टूचा आहे देखील. परंतु सत्यम भोईरनं टाकलेलं मेडल षटक कोण विसरेल. पुणे प्रीमियर लीग मध्ये उपविजेता होता तेव्हा सांगितलं होतं मला चेंडू गर्र का फिरवायची सवय आहे. आणि त्याने ते सिद्ध देखील केलं. पहिला चेंडू. हो काय घडलंय. नशिबाचा नाही. अडवलाय चेंडू. वा सुपर रन आउट होगा. नाही का काय. यस रिव्ह्यू केला गेलाय. क्वालिफाईड पंच देखील स्माइल करतायत. थर्ड अंपायरच्या नजरेतून सुटेल का कोणी. नाही सुटणार. एक धाव महत्वाची आहे. धोनी स्टाईलनं आतमध्ये सोडलाय भूषणनं चेंडूला. आजकाल बघणाऱ्यांची संख्या जास्त आहे प्रणय सर. आपल्या घरातली लाईट गेली ना कधीच कोण बघत नाही. आउट. OUT फलंदाज मैदानाच्या बाहेर. चालाय सामना. मी म्हटलं होतं ना तुम्हाला सामना होता कुठं आलाय कुठं. सामना आहात गेलाय. सुपर दर्जाचा सामना. अगदी प्रेक्षकांना अगदी पसंतीला उतरणारा सामना आलाय प्रेक्षकांच्या भेटीला. एका बाजूला जासईकर दुसऱ्या बाजूला दिवालेकर. जल्लोष कोण करणार. विजयाच्या पताका कुणाच्या हातात असतील आणि पराभवाच्या जखमा कुणाच्या अंगावर असतील येणारा काळ ठरवेल. विठ्ठल रखुमाईला साकडं घातलं जातं तर दुसऱ्या बाजूला भैरी
जेडी देवाला साकडा घातला जाते. कोण कुणाच्या मदतीला धावेल. 12वे खेळाडू देखील उभे राहिलेत. मी पण उभा, कारण सामना तसा आहे. सुपर दर्जाचा सामना. जेडी नायक तो खलनायक हा प्रवास करेल का. कोण ठरेल नायक. अरे बापरे, चेंडू कट केलाय आणि हा सेन्सिबल क्रिकेट आहे. सिंगल धावेला खूप महत्व आहे. एक धाव मिळते. आता बरकट का लगावली गेली नाही म्हणून इकडे डोक्याला हात लावला जातोय. अरे त्याला माहिती भाई काय तिथं प्रेशर आहे. तुम्हाला बोलायला लई सोपं आहे. सगळे प्रेक्षक असतात विचार करतात मोठ्यानं मारला असता तर काय झाला असता. पण काय आहे तिथं वेगळं प्रेशर आहे, दबाव आहे आणि अफलातून दर्जाचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. आमच्या सोबत चेतन स्वामी सर जोडले गेलेत. जयेश भोसले सर दिग्गज समालोचकांची फौज आहे. परंतु सामना प्रतिम आहे. अजूनही सामना दोलायनवान स्थितीमध्ये आहे. सामना सोडायला जासईकर पण तयार नाही आहेत आणि दिवाळेकर देखील तयार नाही आहेत. सामनाच अप्रतिम आहे. प्रेक्षकांना टाळ्या वाजवून या दोन्ही संघाच्या खेळाडूंचं मनोधैर्य उंचावा. अफलातून सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. चार चेंडू 5 धावा. 4 चेंडू 5 धावा. आणखी एक डॉट चेंडू. वा, विक्की मुंबईकरला थांबवलाय. क्या बात है. जेडी जयदीप दीप म्हटलं तर नक्कीच दिवा. आणि आता मात्र अंधुक प्रकाशामध्ये जेडीनं कमालीची गोलंदाजी केली. सामना लगेच चालू करायचा आहे. 2 वाजलेत बरोबर. अजूनही 1:15. 3 मॅचेस अजून खेळवायचे आहेत. किशोर दादा किती वेळ होईल सांगता येत नाहीये. कदाचित 5 वाजतील, सांगता येत नाहीये. कारण बिग फाईट मुकाबले बघायला मिळतात. चित्त थरारक लढती. वन साइड मॅचेस व्हायला तयार नाहीये. सामने तसेच आहेत. समर्थ चषक 2026 हे भव्य दिव्य आयोजन आणि कमालीचं प्लॅटफॉर्म बघायला मिळत आहे. खेळाडू इथं अगदी रममान झालेत. यस, ब्लॉकआउटचा चेंडू खदून काढलाय. अलंकार पर फटका फसलाय बोलतो. ही धाव खतरनाक. ओहो, मोठी चुकी. अरे खालून चेंडू यायला पाहिजे. चुकीला माफी नाहीये. या 2 धावा खूप महत्वाच्या दिवाळे संघाकरता. मॅच डिसाइडेड चेंडू असेल का. या 2 धावा घातक झाल्यात. घायल करून चाललाय जेडीला. नाराज आहे. आता तो नाराज आहे त्या क्षेत्ररक्षकावर. 2 चेंडू 3 धावा. जर सामना बरोबरीत सुटला तर मात्र सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. काय घडेल सामन्यामध्ये. हार मानायला कोणी तयार नाही. कारण हार आम्ही फक्त हारवाल्याच्या दुकानात बघायला जातो. कारण आम्हाला माहिती आहे त्या परमेश्वराजवळ आम्ही जिंकूच शकत नाही आहे. राहुल शिरसाट सरांकडून जर षटकार फेकला विक्की मुंबईकडनं तर रोख रक्कम 5,000 रुपये. डॉट चेंडू. आणखी एक जेडी कमाल करतोय. मॅजिकल स्पेल. वा, ऊर्जा वाढवली आहे. रिव्ह्यू घेतला गेला. यस, बाकी कोणी बोलू नका. हॅलो, फेअर डिलिव्हरी. यस, टिक टिक वाजू लागली. हृदयात नव्हे डोक्यात वाजू लागली. सामना आवडला असेल प्रेक्षक बाबा. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. एका बाजूला उरण तर दुसऱ्या बाजूला दिवाळे. नवी मुंबईची टीम. बिग फाईट मुकाबला. दोन्ही एंड धावावं लागेल. आता मात्र समीकरण असं आलंय. 1 चेंडू 3 धावा. सामना बरोबरी सुटला. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. कोणी मध्ये जाऊ नका. अद्याप मध्ये जाऊ नका. साई सांगतोय काय करायचं आहे. प्रमोद सांगतोय, भूषण सांगतोय, जेडी सांगतोय. आता माझ्याकडे चेंडू येऊच दे म्हणून प्रार्थना देखील केल्या जात असतील. परंतु प्रार्थनांना कोणाचा यश येईल. एका बाजूला असेल भैरीदेव, दुसऱ्या बाजूला विठ्ठल रखमाई. सामना आवडला असेल टाळ्या होऊ द्यात. कुणी सामना जिंकू द्यात. आता जासरकर जिंकू द्यात नाहीतर दिवाळेकर जिंकू द्यात. क्रिकेटच जिंकेल. सुपर सामना आहे. मीही निशब्द होतोय. जेडी दुसऱ्या बाजूला विक्की मुंबईकर. कोण फिनिश करेल. नायक टू खलनायक. टिक वाचू लागली आहे. फासफूस करू लागले.
मॅच 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 काय गोल्डन मॅच आली आहे. फलंदाज पाहू शकाल आपण ऑन स्क्रीन. विक्की मुंबईकर दुसऱ्या बाजूला गोलंदाज. फलंदाज आणि गोलंदाजांमधलं हे द्वंद्व बघण्यासाठी प्रेक्षकांची तोबा गर्दी. 1:55 झाली आहेत परंतु अजूनही प्रेक्षक उभा आहे. आणि फटका फेकून दिलाय. ओहो बंदुकीतून निघाली सुसार वेग चौकार. सामना उद्ध्वस्त केलाय. दिवालीकर विजयी. नायक तो खलनायक आणि नायक ठरलाय विक्की मुंबईकर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. निधड्या छातीनं अगदी सामना उद्ध्वस्त केलाय. राहुल शिरसाटकर साहेबांच्या वतीनं काहीतरी 500 तरी देसा हो भाई. मॅडी तुम्ही देसा काहीतरी. चला जास्त मनोरंजनाचा भाग नको. लगेचच मैदानाकडे ताबा देखील थल संघाने घेतलाय. आणि दुसऱ्या बाजूला सलामीची जोडगोली फुंडेजवळ किशोर दादा. आपण लगेचच सलामीची जोडगोली देखील बघवायची. मोठं आयोजन आणि स्पर्धा बघा. जरी रासईकर हरले तरी प्रेक्षकांची मनं जिंकलीत. त्यांना देखील पुढच्या स्पर्धेकरता शुभेच्छा देऊयात. सिंगल डबल 10 वेळेला महत्व. आता भूषणला माहिती असेल एक जेल किंवा जेडीला माहिती असेल त्या क्षेत्ररक्षकांना अचूक थ्रो केला नसता तर काय घडलं असतं. कोण स्ट्राईक गेंडला असता. इथून सुरुवात होईल परंतु हरकत नाहीये. सामना उद्ध्वस्त झालाय परंतु नक्कीच कौतुकास्पद कामगिरी विक्की भोईरने केली. विक्की मुंबईकरने केली आणि म्हणून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल. 10 चेंडू 18 धावा आणि 1 विकेट देखील मिळवली म्हणून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल. यस विक्की मुंबईकरला विनंती करेन आपण व्यासपीठाकडे यावं आणि हा पुरस्कार देण्याकरता मी विनंती करेन मुकुंद शेठ. मुकुंद भाई कोणाकडून रमाकांत साहेबांना सरांना विनंती करेन की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते यस नेक्स्ट मॅच कडे जाऊया. मॅचचा पूर्वार्ध होईल. मॅच जशी चालू होईल तशी आवाज ऐकू शकाल.